आणि पहिली महत्त्वाची बातमी, जम्मू काश्मीर राज्यातल्या पूंछमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातले जवान राजेंद्र नारायण तुपारे यांना वीरमरण आलंय। राजेंद्र तुपारे हे मूळचे कोल्हापुरातल्या चंदगड तालुक्यामधल्या कारवे या गावातले रहिवासी। राजेंद्र तुपारे शहीद झाल्याची बातमी समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली। राजेंद्र तुपारे हे 22 मराठा इन्फंट्री युनिटचे जवान होते। शहीद राजेंद्र तुपारे यांचं पार्थिव श्रीनगरमधून दुपारनंतर पुण्यामध्ये आणलं जाणार आहे। त्यानंतर गावाकडे येण्याची शक्यता आहे। राजेंद्र यांच्या मागे पत्नी, 9 आणि 5 वर्षांची अशी 2 मुलं, आई वडील, 2 भाऊ आणि 1 बहीण असा परिवार आहे। 13 वर्षांपूर्वी राजेंद्र सैन्यात भरती झाले होते। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आपण कोल्हापूरला जाऊया। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्या सोबत आहेत। प्रताप, कोल्हापूरकर वाट बघतायत, कधी एकदा हे पार्थिव आता कोल्हापूरमध्ये दाखल होतं या दृष्टीने सध्या काय तयारी कोल्हापूरमध्ये सुरू आहे आणि काय सांगाल तिथल्या एकूण वातावरणाविषयी? एकूणच आपण बघतो की काल दुपारी ही जी घटनेची बातमी गावामध्ये आली, त्यानंतर पूर्ण गावामध्ये आणि गावाच्या पंचक्रोशीमध्ये एकच दुःखाचं सावट पसरलं। कारण गेल्या 14 वर्षापासून विविध भागामध्ये देशातल्या भारत मातेचं रक्षण करत असणारा आपला हा वीर जवान जो राजेंद्र आहे तो हुतात्मा झाला, अशा प्रकारची माहिती मिळाल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा भाव दाटून आलेला पाहायला मिळाला। कारण राजेंद्र हा मनमुळाव स्वभावाचा होता। गावात आल्यानंतर आपल्याला शेती करायची या उद्देशानं काही दिवसापूर्वी त्यानं गावात आपल्या शेतामध्ये पाईपलाईन सुद्धा केलेलं होतं। त्यामुळे ह्या राजेंद्रचं स्वप्न अपूर्ण राहिलं। त्याचबरोबर देशाची सेवा करत असताना त्याला वीर मरण आलं, याच्याबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये अभिमान सुद्धा आहे। राजेंद्र जे पार्थिव आहे ते दुपारपर्यंत पुण्यामध्ये येण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर ते पार्थिव बेळगाव इथं आणलं जाणार आहे आणि रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी पहाटे याच्या गावी त्यांचं पार्थिव येईल आणि त्याच्यानंतर तिथं अंत्यसंस्कार होईल। राजेंद्र याचा विवाह शर्मिला यांच्याशी झाला होता। त्यांना 2 मुलं आहेत, गोंडस, एक 9 वर्षाचा आहे तर एक 5 वर्षाचा मुलगा आहे। आपल्या मुलाला अशा प्रकारे आपल्या पित्याला गमावावं लागेल असं कुणालाही वाटलं नव्हतं, पण भारत मातेचे रक्षण करत असताना राजेंद्रला वीरमरण आलं। त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये अभिमान आहे, पण आता सध्या गावामध्ये पूर्ण शोकाकुल असं वातावरण आहे। धन्यवाद प्रताप या सविस्तर माहिती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।